खासदार ओमराजे निंबाळकर यांचे बंधू मकरंद राजे निंबाळकर आपल्याबरोबर आहेत. त्यांनी खासदार ओमराजे निंबाळकरांच्या खांद्याला खांदा लावून एवढे दिवस काम केलेलं आहे आणि महत्त्वाचे म्हणजे धाराशिव शहराचे नगराध्यक्ष राहिलेले आहेत. त्यांना राजकीय अनुभव आहे. भैया मला सांगा, खासदारांनी पक्ष बदलला, तुम्ही त्यांच्याबरोबर सतत राहिलेला आहे, सगळं सोबत होतात, काय नेमकं कारण होतं आणि काय परिस्थिती? सर्वप्रथम मी आपल्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातील तमाम शिवसैनिकांनी शिवसेनेवर प्रेम करणाऱ्या जनतेला सांगू इच्छितो की 28 तारखेला पक्षप्रमुख सन्माननीय उद्धवसाहेब ठाकरे या सर्व ज्या मागं 8 दिवसामध्ये घडामोडी घडलेल्या आहेत त्या अनुषंगानं आपल्या सर्वांशी संवाद साधण्यासाठी धाराशिवला येत आहेत आणि आपण सर्वजण मोठ्या संख्येनं त्यांचा संवाद ऐकण्यासाठी यावं ही सर्वप्रथम मी आपल्या माध्यमातून सर्व शिवसैनिकांना नागरिकांना विनंती करतो. नाही, माझ्या प्रश्नाला तुम्ही बगल दिली की खासदार साहेबांनी पक्ष बदलला, म्हणजे तुम्हाला काय वाटतं? मला फक्त म्हणजे तुम्हाला काय वाटतं हे सांगा मला, बाकी काय विषय नाही. पक्ष बदलला, अतिशय दुःख मला पण त्या ठिकाणी झालं. गेले 10 वर्ष आम्ही एकत्रित काम करत होतो. वास्तविक पाहता त्यांनी जे काही अडचणी आत्तापर्यंत सांगितल्या त्या मला तर पटत नाहीत. कारण मुळात शिवसेना ही चळवळीतून निर्माण झालेली एक संघटना आहे आणि ती संघटना जिवंत राहायला पाहिजे. सामान्य माणसाच्या न्याय हक्कासाठी निर्माण झालेला हा पक्ष आहे आणि मुळात कुठल्याही शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून विकासाची अपेक्षा जनतेनं कधीच केली नाही. शिवसैनिक हा पदाधिकारी झाल्याच्या नंतर त्या व्यवस्थेला जाब विचारणारा एक नेता म्हणून त्याकडे त्या ठिकाणी पाहिलं जातं आणि त्याच माध्यमातून आपल्याकडे देखील पाहिलं जात होतं. परंतु आपण जी काय कारणं सांगितली मला तर पटत नाहीत. तो बाकीचा विषय जो काय असेल तो त्यांनाच आपण विचारला तर बरं होईल. आता उद्धव साहेबांचा दौरा आहे, कशा पद्धतीनं आता शिवसेनेचं भविष्य, उद्धव ठाकरे शिवसेनेचं भविष्य आपल्या जिल्ह्यात राहील आणि या मधल्या काळामध्ये तुम्हाला उद्धव ठाकरेंचं तुमचं काही बोलणं झालं का? किंवा खासदार नॉट रिचेबल आहेत किंवा काही बोलणं होत नाही, अशा संदर्भात काही बोलणं झालं? नाही, संपर्क आमचा झालेला आहे साहेबांशी. साहेबांनी पक्ष संघटना मजबूत करण्याच्यासाठी ज्या काही सूचना देणं अपेक्षित होतं त्या आम्हाला दिलेल्या आहेत आणि त्या अनुषंगानं आमचं काम यापुढील काळात देखील चालू राहील. आणि तुम्ही ठाम उद्धव ठाकरे साहेबांबरोबर आहे? हो, आम्ही ठाम उद्धव साहेबांच्या बरोबर आहे. धाराशिव जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे आणि तोच बालेकिल्ला यापुढील काळामध्ये देखील कसा शाबूत राहील या दृष्टिकोनातून आम्ही सगळेजण मिळून कार्य त्या ठिकाणी करणार. धन्यवाद. तर हे होते मकरंद राजे निंबाळकर. त्यांचं म्हणणं असं आहे की खासदारांनी पक्ष सोडला, ती कारणं काय आम्हाला माहीत नाहीत, परंतु आम्ही उद्धव ठाकरे यांच्याबरोबर एक निष्ठेनं राहणार आहोत. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.